श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मनात प्रश्न असेल की मी स्वामी सेवा करतो पण स्वामी प्रसन्न होत नाही. स्वामी प्रसन्न का नाही होत त्याच्या पाठीमागे काही कारण आहे. एक छोटंसं उदाहरण आहे की घरामध्ये 5 माणसं आहे पण कोणाच्या प्रती कधी जास्त प्रेम या त्याचं जास्त वर्चस्व असतं. असं किती वेळ आपण पाहतो आणि मग मनात येतं की यार माझ्याकरता एवढं का नाही, ह्याच्याकरता एवढं का. तेच प्रश्न आपल्या स्वामींबरोबरही आहे की त्याला स्वामी प्रसन्न होतात आहे, मला का नाही. मी पण सेवा करतोय, जप करतोय, तप करतोय, जी पण सेवा तुम्ही करताय तर तुम्हाला ते प्रचिती का येत नाही. ह्याचं कारण अजून काही नाही, आपल्यामध्येच काही ना काही अभाव आहे, काही ना काही कमी आहे आपल्या जपमध्ये. तर ती कमी आपण समजू नाही शकत की काय कमी असते. सगळ्यात पहिले तर असतं की आपण जे करतो ना तो कुठे ना कुठे आपला भाव कमी पडतो आणि तो भाव कमी पडला तर ती एक नुसती यांत्रिक सेवा होऊन जाते. स्वामींना काय हवंय, बाहेरचं दिखावा नको आहे, न त्यांना फुलं हवंय, चंदन हवंय, काही नको, इत्र वगैरे सुद्धा. फक्त त्यांना हे हवं की तुमच्या मनातला भाव काय आहे. त्यांना नुसतं भावप्रिय आहे. जर तुम्ही केवळ मनावरचे ओझे ठेवून किंवा फलप्राप्ती होईल या म्हणजे या भावाने जर तुम्ही जप करत असाल तर ती सेवा स्वामीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून भावाचा अभाव झाला मनापासून तर ती प्रचिती आपल्याला येत नाही. दुसरं, आपण घाई गर्दीने सेवा करतो, अति घाई, अति अधीरता. किती वेळा मनात येतं ना, चला आज माझ्या गुरुचरित्राचं पारायण संपलं तर उद्या नक्कीच माझ्या जीवनामध्ये चमत्कार होऊन जाईल. पण स्वामी जे असतात ना ते जे काही आहे फळ आपल्याला द्यायचं आहे ते योग्य वेळ आल्यावरच देतात. म्हणून स्वामी म्हणतात की जेव्हा तुमच्यामध्ये संयम असेल, श्रद्धा असेल आणि ती श्रद्धा आणि संयम जर कमी पडली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभव येत नाही आणि स्वामी प्रसन्न होत का नाही या प्रश्नाचं हा पण उत्तर आहे. किती वेळा विचार आपण जेव्हा माळ जप करायला बसतो, मी 11 माळी केल्या, मी 21 माळी केल्या, मी 31 माळी केल्या, तर माळ करण्यामध्ये आपलं लक्ष कुठे असतं, आता 1 माळ झाली, आता 2 झाली, आता 3 झाली. स्वामी म्हणतात की मला फक्त भक्त हवा आहे. जप करून मोजून तुम्हाला आपलं जप समर्पित करतोय ते मला नको आहे. कारण की मी इतका मोठा आहे की मी इतकी माळ जप स्वामींकरता करतोय, ते नको आहे. सेवेचं प्रदर्शन नको आहे. तुम्ही सेवेचं प्रदर्शन करताय म्हणून तुमच्या जीवनामध्ये अडथळे उत्पन्न होतात, ते तुम्हाला त्याचा प्रचिती येत नाही आहे. एक कारण जे चौथं आहे ते कारण आहे, एकीकडे तर स्वामींचा जप करायचा, खूप स्वामी सेवा करायची, 2-2, 3-3 तास करायची. पण काय आहे की जेव्हा दुसरीकडे आपण काही व्यवहार करतो तिथे आपण खोटं बोलतो किंवा कोणाचं मन दुखवून देतो किंवा मनामध्ये द्वेष आहे की त्याचं जास्त प्रेम माझं नाही, ही जेव्हा भावना असती, आपल्या आचरणांमध्ये शुद्धता नसते, जे आपले आचरण आहे त्याच्यामध्ये जर शुद्धता नसेल तर ती जी आपण सेवा केली आहे त्या सेवेचं जे पुण्यफळ आहे ते क्षीण होऊन जातं. आणि ते क्षीण झाल्यामुळे तुम्ही जे सेवा केली 2-3 घंटे त्याच्यामध्ये अडथळे उत्पन्न होतात. अडथळे उत्पन्न झाले तर काय होईल, आपल्याला स्वामी प्रसन्न का नाही होत या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल नाही. म्हणून जेव्हासुद्धा आपण आपला व्यवहार जो आहे तो नेहमी साधा, सरळ, बिलकुल व्यवस्थित असावा, कोणाचं मन न दुखे. जर असा व्यवहार तुमचा होऊन गेला, मनात द्वेष नसेल तर स्वामी लवकरच तुम्हाला प्रचिती देतील. 5वं जे कारण आहे, जेव्हा आपल्यावर खूप मोठं संकट येऊन जातं तर आपला स्वामींवरचा जो विश्वास आहे कुठे ना कुठे कमी पडतो. सगळं काही आहे, विश्वास आहे, माहिती आहे, सगळं काम करतील,
तरी 1% नकारात्मकता मनात येते. तर ती 1% नकारात्मकतासुद्धा आपल्याला थांबवायची आहे. कारण की स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी प्रभावी उपाय, जर तुम्हाला स्वामींची प्रचिती हवी असेल तर तो प्रभावी उपाय हाच आहे की जे काही कारण आहे, हे जे 5 कारण आहे, या 5 कारणांना आपल्या मनामध्ये आणून त्याच्यावर आपल्याला ताबा मिळवायचा आहे. आता जर प्रचिती हवी असेल मनापासून, तर आपण काही जीवनामध्ये आपल्या जप तप याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. जेव्हाही सेवा करायला बसाले तर सेवा करायच्या आधी तुम्ही स्वामींच्या चरणी समर्पित व्हा. म्हणा, मी अज्ञानी आहे, माझं काही चुकलं तर क्षमा करा, मला सांभाळून घ्या, आणि जी मी सेवा करतोय त्या सेवेकरता माझ्याकडे एवढी बुद्धी नाही आहे, तरी मी ही सेवा करतोय ती तुम्ही स्वीकार करून घ्या. दुसरं आपण म्हणू शकतो की केवळ आपण देवासमोर बसून नामस्मरण नका करू. तुम्ही चालता बोलताना कुठे फिरून नामस्मरण करू शकता, पण जेव्हा नामस्मरण करताना तेव्हा आपलं मन त्यांच्याशी जुळलेलं असावं. ही सगळ्यात मोठी गोष्ट. जरुरी नाही 2 उदबत्त्या लावा, देवासमोर बसा, नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वचनांवर विश्वास ठेवा. स्वामींच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवा. एखादं काम होत नसेल तर तुम्ही मोठ्या संकटातून बाहेर याले. केवळ पोथी वाचून मी सेवा केली नाही. तुम्ही पोथी वाचली आणि तुम्ही बाहेर निघाला आणि एखादा भुका व्यक्ती तुमच्या समोर आला, मला भूक लागली, मला काही सहन नाही होते, तो तळमळतोय, तर त्याची जी क्षुधा आहे ती शांत करणं तुमची खूप मोठी सेवा आहे. जर ही सेवा सुरू होऊन गेली मनापासून, की कोणी असं दिसल्यावर तुमच्या मनात त्याच्याप्रती प्रेमभाव जागृत होऊन जाय, सेवा करायची इच्छा जागृत होऊन जाय, तर समजा स्वामी तुमच्याबरोबर आहे. रोज आपण तारक मंत्र 1-1.5 मिनिटाचा म्हणू शकतो, पण तो श्रद्धेने म्हणायचा आहे. स्वामी समर्थ जे आहे कल्पवृक्ष आहेत, ते कधी कोणाचं वाईट करत नाही. तुमची सेवा कधीच वाया जाणार नाही. ती तुमच्या खात्यामध्ये जमा होत असते आणि योग्य वेळ आली की ते भरभरून तुम्हाला द्यायला लागतात. म्हणून अशक्यही शक्य करतील स्वामी हा मंत्र होटांवर नका ठेवू नुसता. तुमच्या अंतरात्मा बसून हा मंत्र म्हणा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मला कोणाची भीतीच नाही. जेव्हा स्वामींनी माझा हात धरला आहे तर मी का भिऊ? मी माझ्या प्रारब्धांना, माझ्या कर्मांना सगळं स्वामींवर सोडून दिलं आहे. तेच माझा हात पकडतील आणि चांगल्या मार्गावर घेऊन जातील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी भक्तांनो, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या स्वामींच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे स्वामी राया, ज्यांचं दुःख आहे त्यांचं सगळ्यांचे दुःख दूर करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना.